औंढा शहरात भाजपाचा स्थापना दिन उत्साहात। औंढा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील चिंतामणी मंदिराजवळील बाजार मैदानात पक्षाचा ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपाचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला। यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरजीतसिंह ठाकूर, ओबीसी प्रदेश सचिव शरद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट गणेश ठाकूर, नगरसेविका अश्विनी गणेश पाटील, तालुकाध्यक्ष सकाराम इंगळे, शहराध्यक्ष बबन सोनुने, गणेश पाटील, नवनाथ देशमुख, महेश जोशी, गणेश देशमुख, अभिजित लोखंडे, राजू गिरी, केतन जांजरी, प्रशांत स्वामी, दिगंबर सोनुने, मंगेश गुरव, गजानन पाठक, प्रल्हाद देशमुख, गोविंद पाठक, बसवेश्वर स्वामी यांच्यासह भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मित्रांनो, 6 एप्रिल 1980 या दिनी महामहिम अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जनसंघाचं भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर होऊन आज हा वेल, हा रोपटं आटलेलं हा वेल होऊन एक फार मोठा वडासारखं झाड झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या देशामध्ये त्यावेळेस फक्त 2 सदस्य अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी होते आणि त्यांचं रूपांतर आज देशामध्ये एवढा झाला आहे की 350च्या जवळ खासदार येऊन या देशातीलच नव्हे तर जगामध्ये सुद्धा नंबर 1चा पार्टी ही झाली। हे कशामुळं घडलं की भारतीय जनता पार्टीने सही दिशा, स्पष्ट नीती, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास शिकलेला आहे आणि गोरगरिबाच्या, मागासवर्गाच्या, शेतकरी बांधवाच्या, सुशिक्षित बेकाराच्या आणि या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केल्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचं भव्य आणि दिव्य रूप आज आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणून आज या ठिकाणी सर्व उपस्थित झाला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आपलं सर्वांचा आभार, अभिनंदन करून मी इथं थांबतो। जय